स्वागत आहे तुमचं शेलटकर्स किचनमध्ये। आज मी बनवते आहे पनीर चीजी बर्गर। बर्गर म्हटलं की सर्वांनाच आवडतो, लहान असू दे किंवा मोठा असू दे, सर्वांना बर्गर खूपच प्रिय आहे। तर ही पनीर बर्गरची रेसिपी, तो सुद्धा चीजी बर्गर कसा करायचा ते आता आपण बघणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला बर्गरचे बन्स घ्यायचे आहेत। 100 ग्रॅम पनीर घ्यायचं आहे। पनीरला असं मध्ये कट करून घेतलेलं आहे मी, ज्याच्यात आपल्याला स्टफिंग करायचं आहे आणि ते स्टफिंग आपल्याला चीजचं करायचं आहे। इथे मी कांद्याच्या गोल अशा रिंग्स करून घेतल्यात, चीज किसून घेतलं आहे, चिली फ्लेक्स आहेत, हर्ब्स घेतलेत आणि बन्सना देखील कट करून घेतलेलं आहे। इथे मी लेट्यूस घेतलेला आहे। जर तुम्हाला लेट्यूस मिळालं नाही तर तुम्ही कोबीची पानं घेऊ शकता। चीज तुम्ही कुठलंही घ्या, चीजमध्ये चिली फ्लेक्स ॲड करायच्यात, हर्ब्स टाकायच्यात। जर चिली फ्लेक्स नसेल तर रेड चिली पावडर घ्या, हर्ब्स नसेल तर आपलं धना आणि जिऱ्याची पावडर घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळ्या मिरीची पावडर टाका, किंचित मीठ टाका आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करा। चमच्याने मिक्स करा, हाताने मिक्स केलं तर चीज हाताला चिटकेल। तर हे मिश्रण आपल्याला पनीरच्या टिक्कीमध्ये भरायचं आहे। आता बनला लावण्यासाठी मी टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप घ्या आणि मेयोनीज घ्या आणि हे आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे। आता त्याच्यानंतर पनीरला जे आपण मधोमध कट केलेलं होतं त्याच्यात हे आपल्याला स्टफिंग भरायचं आहे आणि गॅसवर फ्रायपॅनमध्ये 2 चमचे बटर घालून ही पनीरची टिक्की आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। फ्राय करताना त्या पनीरच्या टिक्कीवर मी थोडेसे हर्ब्स आणि चिली पावडर किंवा चिली फ्लेक्स लावून घ्या। मी ते लावलेत तसे, त्याने अजूनच वरच्या टिक्कीच्या कोटिंगला देखील मस्त टेस्ट येते। अगदी 2 ते 3 मिनटं लागतात। पनीरची टिक्की लगेच आपल्याला डार्क ब्राऊन झालेली दिसेल आणि आतलं जे स्टफिंग आहे म्हणजे जे चीज आहे ते देखील आता 1 मिनटात मेल्ट व्हायला सुरुवात होते। जर तुम्हाला असं स्टफिंगची टिक्की करायची नसेल तर तुम्ही नुसती बर्गरला चीजची स्लाईस देखील लावू शकता, पण आतमध्ये हे स्टफिंग केलेलं चीज खूप अप्रतिम असं लागतं। तुम्ही एकदा करून तर बघा, ही पनीर टिक्की खूप मस्त लागते। अशीच टिक्की खायला देखील छान लागते। आता हे जे चीज आहे ते मेल्ट होत आलं आहे आणि मी आता लगेच काढून घेते खाली प्लेटमध्ये। जास्त आपल्याला मेल्ट होऊ द्यायचं नाही आहे। त्याच फ्रायपॅनमध्ये मी परत 1 चमचा बटर घालते आहे आणि जे कांद्याचे जे रिंग्स केलेले होते ते मी त्याच्यात फ्राय करून घेते, म्हणजे क्रंची होतील कॅरेमलाइज केले की। आता परत 1 चमचा बटर टाकून जे बन्सना मी कट करून घेतलेलं होतं ते दोन्ही बर्गरचे बन्स म्हणजे 4 त्याचे तुकडे झाले आहेत, ते आपल्याला थोडेसे हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे गरम करून घ्यायचे आहेत। हे ऑप्शनल आहेत, जर तुम्हाला गरम करून घ्यायचे असतील तर घेऊ शकता, काही लोकांना थंड आवडतात। आता हे जे बर्गर बन्स आहेत हे अगदी 1 मिनटात गरम होतात, त्याला काही जास्त वेळ लागत नाही। आता आपल्याला ह्याची सर्वात शेवटची प्रोसेस करायची आहे। हे बर्गर खाली काढून घेतल्याच्या नंतर त्याचे 2 आपल्याला ह्याचे तुकडे केलेले आहेत, त्याच्या दोन्ही तुकड्यांना आपण जे मेयोनीज आणि टोमॅटो सॉस लावलेलं होतं ते लावायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावर लेट्यूसची पानं ठेवायची आहेत आणि ही यम्मी अशी पनीरची टिक्की ठेवायची आहे। वाव, बघूनच इतकं तोंडाला पाणी सुटतं, असं वाटतं पटकन खायला घेऊया। आता ह्याच्यावर मी कांद्याच्या रिंग्स ठेवते, टोमॅटो ठेवूया, टोमॅटोचे चिप्स ठेवूया आणि खायला हा आपला बर्गर तयार होईल। जेव्हा तुम्हाला चटपटीत खायची इच्छा होईल तेव्हा हा अशा रीतीने बर्गर बनवून बघा, अगदी झटकीपट तयार होतो हा बर्गर। आतमध्ये मी तुम्हाला बोलली, जर आतमध्ये चीज टाकायचं नसेल तर ही अशी चीजची स्लाईस तुम्ही वर ठेवा। हा आता बंद करा आणि आतलं जे मटेरियल बाहेर पडू नये म्हणून त्याला एक टूथपिक टोचा, जेणेकरून खाताना तुम्हाला व्यवस्थित खाता येईल, मटेरियल बाहेर येणार नाही। अशा रीतीने मी दुसरा बनचा बर्गर करून घेते। बघा किती छान दिसतोय, एवढा यम्मी दिसतोय, असं टेम्पटिंग झालेलं आहे। ह्याचप्रमाणे आता दुसरा करूया आपण बर्गर। सेम प्रोसेस आहे, तुम्हाला कमी जास्त कांदा टोमॅटो घाला, पनीरची टिक्की ठेवा, आहे की नाही। झटकीपट होणारा हा पनीर चीजी बर्गर म्हटला की प्रत्येक जण बाहेरूनच आणायला प्रेफर करतो, पण मी हा अशा रीतीने दाखवलेला बर्गर आता मला खात्री आहे नेहमी तुम्ही आता घरीच करून खाल।
आणि इतरांना देखील खाऊ घालाल। माझी जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक केल्यामुळे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। बघा, हा यम्मी असा हा बर्गर लवकरात लवकर तयार करा आणि सर्वांना खायला घाला, स्वतःही खा। माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे खूप 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 धन्यवाद। आपण लवकरच भेटूया झटपट किचनच्या एका छान नवीन खमंग आणि खुसखुशीत रेसिपीसोबत। धन्यवाद।